झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। मुलाचा सध्याचा घेऊन जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे तुमच्या बहिणीला त्यांना सगळ्यांना नाटक नाही करायचं, अजिबात नाटक नाही करायचं सांगायला लागले मी। तुमच्या ज्या बहिणी आहेत ना आरोपी, त्यांनी का सांगितलं नाही? तुम्ही खरंच भाऊ बहिणी आहेत का? आज दुसऱ्याचे लेकरं घेतात, तुम्हाला कळत नाही? माणसावर आली ना तुमच्या बाई। जसं यांनी सांगितलं आणि कार्यकर्ते आहेत मुंबईचे धार्मिक फाउंडेशनचे, ते आम्ही सोबतच काम करतो। आम्हाला जसं समजलं की नवऱ्याने आत्महत्या केली, बायको पळून गेली, लेकरू तिच्यासोबत होतं, तिचं सुद्धा हे केलं, लग्न लावून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बेकायदेशीर लग्न होणं हे सगळं आम्ही बघितलं। सगळं तपास आम्ही करतो। पोलिसांकडे मिसिंग दाखल आहे, लेकरू आणि मुलगी आई गायब म्हणून, मुलाचं आत्महत्या झाली म्हणून एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं हे सगळं चित्र आम्हाला दिसत होतं। तर त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या पातळीवरती तपास करत होतो। हे दोन कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्यांच्या पातळीवरती तपास तिकडे केला, मग आम्ही काय करत होतो। मग आता गेल्या 4 दिवसापासून मध्ये आम्ही उस्मानाबादच्या रेस्ट हाऊसलाच थांबलेलो आहे। मग त्याच्यामध्ये SP मॅडमला भेटलो, मग तिथे आम्ही निवेदन दिले। मग त्याच्यानंतर मूल सापडल्याचे आम्हाला अगोदर व्हिडिओ मिळाले, आम्ही ते घेतले काढून की मूल सापडल्याचे ते मूल बेकायदेशीर दत्तक दिल्याचं आम्हाला माहीत होतं। कारण का ते काराकडे नोंद झाल्याशिवाय त्याचे हे होत नाही आणि त्यांनी जसं निर्देशाप्रमाणे मूल दत्तक दिलं जातं बाल संरक्षण कायद्याच्या अंतर्गत, तर त्याचं उल्लंघन झाल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी कन्फर्म होतं की मुलं इतक्या सहज त्याच्यात निर्देश दिले की याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे बालकाच्या। ह्याच्यात माणसं म्हणणं असं आहे की याच्यात स्पेसिफिक हे मूल कुणाला विकलं होतं, याच्यात नेमकं दोषी कोण आहे आणि तुमची मागणी काय आहे नेमकी? याच्यामध्ये मूल हे विकण्याचं काम हे त्याच्या मुलीचे जे वडील आई जे आहे मुलाची आई, तर ती आई आणि तिच्या माम्या दोन आणि इथल्या मुरुममधले काही 1-2 लोक आहेत आणि कवठेपूरचं एक जोडपं आहे आणि 40गावमधले एक असे काही लोक आहेत ज्यांची टोळी आहे, जे की हे असे संसारातल्या ज्यांना महिला आहेत त्यांचं ब्रेन वॉश करून, त्यांना भुलवून फसवून किंवा त्यांचा नवरे दारुडे आहेत किंवा काहीतरी त्रास आहे मग त्याचा गैरफायदा घेऊन ही अशा प्रकार करणारी ती टोळी आहे। मग त्या टोळीने त्या लोकांनी हे त्या पोरीला हे केलं आणि तिथून त्या पोरीला लेकरासकट घालवलं। ते घालवल्याच्या नंतर मग ते नवरा म्हणत होतं की बाबा लेकरू तरी मला द्या, माझं मी जातो, बायको गेली तर जाऊ द्या। पण ते लेकरू नाही दिल्यामुळं त्या लोकांनी शिवे द्यायला सासूला त्यांना, मग त्यांनी त्याला मारलं। मग त्या मारण्याच्यामध्ये त्यानं माईला फोन केला की बाबा मला मारले आणि मी आता आत्महत्या करणार आहे, मला लई त्रास दिलेत, माझं लेकरू बी देणार, बायको बी गेली आणि हे सगळे ह्यांना माहीत आहे। मग असं असताना त्यांनी दिल्यामुळे त्यांना आत्महत्या केली। आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे, त्याच्यामध्ये तात्काळ काहीतरी चार्जशीट कधी दाखल केलं, त्याच्यातला पुरोने जबाब घेतला नाही। ह्यांनी गेले होते कार्यकर्ते, पण त्याच्यात पुरोने जबाब घेतला नाही। मग त्याच्यानंतर आम्हाला समजलं की अरे हे मूल सुद्धा विकलंय आणि मूल कुणी विकलंय तर त्या मुलाच्या आईचा जो दुसरा नाव आहे जो जरट आहे बरं का, म्हणजे अतिशय त्याचं प्रगत तिप्पट वय असावं त्या माणसाचं, त्या तिप्पट वयाच्या माणसासोबत त्या मुलीचा विवाह करून दिलेला, त्याच्याकडून काही पैसे घेतलेले त्या मुलीच्या माम्यांनी आणि ह्या लोकांनी पैसे घेतले, तर ते पैसे घेऊन त्याचा व्यवहार करून त्या मुलीचं लग्न करून दिलं। आता हे मूल दुसरं आहे म्हणून हे मूल त्या बापाने म्हणजे सावत्र जो बाप झाला त्याने दत्तक दिलं, त्याच्यासाठी 10,000 रुपये त्या मुलीच्या वटीत दिले, मुलाच्या आईच्या। मग त्याच्यात ती मुलाची आई सुद्धा ते मूल देताना तिची सहमती होती त्याच्यामध्ये आणि ते मूल बेकायदेशीरित्या म्हणजे कायद्याचं पालन न करता ते देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये हे जे लोक आहेत ते दोषी आहेत। किती कलम वाढवा हवी तुमची मागणी?
किती कर्म म्हणजे ज्या कायद्यातलं प्रोव्हिजन आहे याच्यामध्ये ट्रॅफिकिंग आहे का महिलांची ते तपासलं जाऊ, ती महिला कुठं आहे ते बघितलं जाऊ, त्याचे स्टेटमेंट हवे. आणि ह्यांचं पण म्हणणं असंच आहे की बाबा माझी सून लेकराला घेऊन गेली, जर लेकरू ठेवून गेली असती तर माझा लेक वाचला असता, पण सुनानं माझ्या दुसरं लग्न केलं, माझा लेक मेल्याच्या नंतर काय केलं असेल, अगर कधी केलं असेल, परंतु तिचा घटस्फोट झालेला नव्हता त्या महिलेचा, तरीसुद्धा तिने लग्न केलेलं होतं आणि तिच्यामुळं तो माणूस मेलेला नवरा तिचा. आणि त्याच्यासाठी तिच्याच एकटीमुळे नाही तर ज्या माम्यांनी तिला घेऊन गेल्या होत्या, त्यांचं लग्न जिवंत असताना सुद्धा म्हणजे अस्तित्वात असताना, तर त्या ज्या काही दोषी आहेत त्याच्यावर जे काही कलम लागतात, जे काही आम्हाला कायद्याचं एवढं कळत नाही, नॉलेज नाही, परंतु जे काही त्याच्यामध्ये कायद्याचं प्रोव्हिजन आहे तर त्या पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि ते आडू व्हावे आणि ते सगळे आरोपी होऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी असं आमचं म्हणतो. मला कोण बघणार आहे, मुलगा म्हणताना घरी राहत नाही म्हणून सासूनं तिथे ठेवून घेतली. म्हणलं आहेत आता नवरा बायको आहे, ती मुलगा आहे जवळ, आहे त्यांनी करायला ते खायला ते कुठं का खायला चुकी तर आहेत म्हणून आम्ही बसलो. आम्ही बसल्यानंतर त्यांनी 2.5 वर्ष चांगलं ठेवलं आणि परत ते बाई अचानक निघून गेले. म्हणजे तिला निघून जाण्याला कारणीभूत कोण आहेत सुनाला, माझ्या इथण्याला पिंकी गायकवाड, लक्ष्मी गायकवाड आणि एक जवळपास गावामधली एक महिला आहे तिची आई आणि ते भाऊ म्हणणारा ओमकार, त्यांनी मदत केली तिला पळून जाण्याला आणि दुसरं लग्न लावून दिलं. मग दुसरं लग्न लावून दिलं. मग माझा मुलगा काय म्हणायचा, बोल तिने गेली तर गेली, जाऊ द्या, माझा मुलगा मला द्या, मी जातो माझ्या घरी म्हणला. ते मुलगा मागा लागले, त्याला मारहाण करा लागले, सारखंच मारहाण करा लागले. मग असं वैतागून माझ्या मुलांना आत्महत्या केली. मग मी का म्हणलं जाऊ दे, कसं तर असू दे म्हणून ते आम्ही समजून घेतलो. मुलगा तर आहे, एक मुलगा आहे, कधी ना कधी आम्हाला भेटल येईल म्हणून बसलो. ते मुलाला पण 10,000ला इकली. कोणी विकले? कुणाचा? कुणानं इकली? तून माझी करुणा अमोल तळभंडारे, पिंकी गायकवाड, लक्ष्मी गायकवाड आणि अजून आपल्या जवळपासच्या गावाची बाई. कुठं विकलं होतं, कुठून ताब्यात घेतलं? ते इकरी झाली म्हण कुठं, त्यांनी 40 गावात राहते म्हणते करुणा, आणि 40 गावमधनं इकरी झाली सोलापूरमध्ये. मग सोलापूरमध्ये मग आम्हाला कळलं 15 दिवसांनी इकल्याला. मग आम्ही 15 दिवस शोधत चिंडा लागले, कुणी मदत करणार, पोलीस मदत करणार, कुणीच मदत करणार. मग असं कुणीतरी सांगितलं यांनी आपलं सत्यभामाताई यांनी सांगितले, त्यांचं नाव सांगितले की त्यांनी तुम्हाला मदत करते म्हणल्यावर त्यांचा नंबर कसा मिळेल, काय मिळेल म्हणले ते. आणि एकाने म्हणले की असं मोबाईलवर भेटते त्यांचा नंबर, तुम्ही त्यांना लावा, तुम्हाला मदत मिळेल म्हणले. मग असं त्यांचा नंबर घेतला मी, फोन नंबर त्यांना लावलं, म्हणलं असं आहे बघा ताई, असं आहे माझं, तुम्ही माझं काम करता का? तर ते म्हणजे तुमचं काय असेल सत्य असेल तर मी करू शकते म्हणजे. मग त्यांनी आले बाळाला शोधायला, बाळ हे करायला. बाळ आता सध्या दवाखान्यात ऍडमिट आहे. दाखल झाला गुन्हा नाही? काय नाही अजून झाला नाही. मागणी मग तुमची? आमचे त्यांच्यावर गुन्हा व्हावा, आमचे गुन्हा त्यांनी जे केलंय ना त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. सुनावर आणि सून आणि पिंकी गायकवाड, लक्ष्मी गायकवाड आणि अनिता गायकवाड, ओमकार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. ते तुमच्या मुलाच्या आत्महत्या केली होती त्याचा गुन्हा दाखल झाला आहे का? आणि बाळ मिसिंग झालं होतं गुन्हा दाखल झाला आहे? हा गुन्हा दाखल आहे दोन्ही पण. हा सून हरवली, बाळ हरवले म्हणून केलेले आहे. मॅडमला बोला.